तर बघा आम्ही चाललो होतो माझ्या भावाकडे, म्हणजे तो इथं राहतो तर तिथे चाललो होतो आम्ही. आणि आम्ही काही नुसतं इकडे गावाकडे आले तर सारखं फिरणंच चालू आहे. आणि ऊन बघत नाही, काही बघत नाही, सारखं इकडून तिकडं तिकडून इकडं. काल नंदेच्या घरी येतं, आज आता भावाकडे चालले होते. आणि तिथं जाऊन काही नाही, फक्त मॅगीला भेटायला घेऊन जायचं होतं वहिनीसाठी आणि त्यांच्यासाठी. तर बघा इथं आलो होतो, म्हणजे रात्रीचं आलो आम्ही संध्याकाळच्या वेळेस. आणि मिस्टर नाही त्यामुळे बसनंच फिरावं लागतंय. आणि संध्याकाळी आलो थोडंसं बसलो, आराम वगैरे केला. मग दुसऱ्या दिवशी शूट केला मी हे. तर बघा आम्ही बसलो होतो आणि पोरांचं इथं खेळणं चालू होते. आणि ही माझ्या मामाची मुलगी ती जी मॅगीसोबत खेळणी खेळत होती. त्यांचं चाललं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत होतं, पाहुणे आले होते म्हणून. तर असं कारण की मॅगीला पण छान वाटत होतं कोणीतरी तिच्यासोबत खेळतंय म्हणून असं. आणि हे बघा आमचं वेदू कसं शूज घेऊन फिरतंय सगळे गावभर. आणि त्यानंतर इथे मामाने आम्हाला रामफळ वगैरे तोडून दिले आणि झाडाला पिकलेलेच आम्ही रामफळ खाल्ले, खूप भारी लागत होतं. त्यानंतर मामा बोलले की तो झाला तुमच्यासाठी आता हुरडा भाजून देतो, म्हणजे हरभऱ्याचा हुरडा आणि गव्हाचा हुरडा, दोन्ही हुरडे भाजत होते. आणि गावाकडे आले ना तर हीच मजा असते खरंच, आणि खूप भारी पण वाटतं, सगळे मिळून खातो. आणि तेवढंच निवांत टाईम भेटतो, कारण की सगळ्यांच्या मागे खूप धावपळ असते, पण असंच थोडासा टाईम काढतो त्यामुळेच बरं वाटतं. तर बघा आम्ही इथं हुरडा खात होतो, आणि हरभऱ्याचा हुरडा आता इकडे गावाकडेच भेटतो, इकडे आल्यानंतर तर काही भेटत नाही. आणि मॅगीने पण खूप एन्जॉय केला, आणि आमचं वेदू पण खूप एन्जॉय करत होतं, मॅगी आलेली होती. तर असा होता आमचा आजचा दिवस.